सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता हेच भाजपचं ध्येय. बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अधिवेशनानं देशाला फक्त उत्तम गाणं दिलं. अधिवेशनावरती उद्धव ठाकरेंचा घणाघात. मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांच्या फोटोमुळे राजकारण रंगलं. बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय नाही, ठाकरेंनी सुनावलं. तर तो अधिकृत बॅनर नाही, बॅनर काढून टाकू, मनसेकडनं स्पष्ट. औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची राहुल शेवाळेंकडनं मागणी. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेत पत्राद्वारे केली मागणी. संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याची सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह 3 आरोपींची कबुली. पोलीस कोठडीतल्या जबाबात आरोपींनी कबुली दिल्याची माहिती. मंत्री गिरीश महाजनांच्या डोक्याला दुखापत. लोखंडी रॉडला धडकल्यामुळे डोक्याला मार बसला. उपचारानंतर महाजन तातडीनं नाशिककडे रवाना. कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा, यावरून नाशिकच्या साधू संतांमध्येच वाद. कुंभची सुरुवात त्र्यंबकेश्वरपासून झाली. नाशिकचं नाव लावू देणार नाही, रवींद्रपुरी महाराजांचा इशारा. हिंजवडीतील कंपनीतल्या 4घांना जिवंत जाळल्याचं प्रकरण. जळीतकांड प्रकरणातला आरोपी जनार्दन हुंबर्डीकरला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बीडमध्ये शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये 50 लाखांच्या बनावट नोटा उधळल्या. पाटोदा पंचायत समिती कोणतंही काम करायचं असेल तर शेतकऱ्यांकडनं पैसे घेत असल्याचा आरोप. स्वारगेट पीडितेकडनं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र. पुणे पोलिसांवरती गंभीर आरोप. असीम सरोदेंची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याचीही मागणी. एसटी महामंडळाचा अजब कारभार. एसटीमध्ये झुरळ असल्याची बातमी आल्यानं वाहक संतोष शिंदेंचं निलंबन. संतोष शिंदे यांनी शूट केला होता झुरळांचा व्हिडिओ. बातमीमध्ये उन्हाचा कडाका वाढलाय, त्यामुळे गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संघर्ष सुरू झालाय. अनेक ठिकाणी पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावं लागतंय. पुणे जिल्ह्यातल्या खेडमधील पडसूळ गावात मात्र पाणी टंचाईनं कहर केलाय. या गावामध्ये एका घरात केवळ 2च हंडे पाणी मिळतंय आणि तिसरा हंडा घेतला तर 100 रुपयांचा दंड आकारला जातोय. पाहूया या गावातली परिस्थिती नेमकी काय आहे. रणरणत्या उन्हात काट्याकुट्यांच्या वाटेवरून हंडाभर पाणी घेऊन जाणाऱ्या या बाया बापड्या. गावाबाहेरील विहिरीतून त्यांना केवळ 2च हंडे पाणी नेण्याची मुभा आहे. तिसरा हंडा भरल्यास 100 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ऐन उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी महिलांना शिक्षा देणारं हे आहे खेड जिल्ह्यातील पडसूल गाव. वरून पाहिलं तर पाणी दिसणारही नाही अशा विहिरीतून पोटाला पीळ पडेल एवढ्या खोलवरून पाणी ओढायचं. या पाण्यानं केवळ 2च हंडे भरायचे. तिसरा हंडा भरला तर 100 रुपये दंड भरायचा. त्यामुळे महिलांना आता पाणी पिण्यासाठीही पैसे मोजावे लागतायत. गेल्या 3 पिढ्यांपासून या गावात पाणी टंचाईची समस्या कायम आहे. आमच्या सासांनी त्यांच्या सासांनी परत आमची पण गेलेली, पण इथून पुढची जी पिढी आहे ना त्यांना तरी पाण्याचं म्हणजे सुख भेटावं ही आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांची. पाण्यावर दंड आकारणाऱ्या या गावात ही एकमेव विहीर आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीनं हे पाऊल जरी उचललं असलं तरी आजूबाजूला 3 धरणं असूनही पाणी का नाही? जलजीवन मिशन योजना प्रलंबित का आहे असा सवाल हे ग्रामस्थ विचारतायत. जलजीवनची योजना आहे त्याच्या संदर्भात काय सांगा? चालू आहे. जलजीवनची योजना चालू आहे खाली, अजून पाणी नाही. अजून काय ती 2 वर्ष झालं पूर्वी झाली नाही. म्हणजे पाणी अजून काही आलं नाही गावामध्ये. बरोबर. ते काम जाऊन आपण. बरं, पाण्याचा हा प्रश्न केवळ गावाखेड्यातच नाही तर पुणे शहरातही भेडसावतोय. पुण्यातील खराडी चंदननगर भागातील महिलांनी पाण्यासाठी शासनाविरोधात धडक मोर्चा काढला.
नळ अगदी कोरडे पडलेत आणि महिलांच्या खरं तर डोळ्यामध्ये पाणी यायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतंय की 2 दिवसामध्ये जर पाणी प्रश्न आमचा सुटला नाही तर आम्ही रास्ता आंदोलन करणार आहे, रास्ता रोको आंदोलन करणार आहे. ते इथं नाही, या छोट्या रोडला नाही तर आम्ही नगर रोड अडवणार आहोत. याची शासनाने दखल घेतली पाहिजे. पुण्यानंतर तिकडे पैठण तालुक्यातही सर्वच तलावांनी तळ गाठला असून 10 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. गावच्या महिलांना घरातली कामं सोडून टँकरची वाट पाहत बसावी लागतेय. राज्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उपाययोजना सुरू केल्याचं जलसंपदा मंत्री सांगतायत. पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास आतापर्यंत मी तपास केला तर जवळपास 100च्या आसपास टँकर आतापासून सुरू झालेले आहे आणि पुढच्या काळामध्ये पाण्याची पातळी जर पाहिली तर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे टँकरची वाढ होईल असं या ठिकाणी दिसत आहे. एप्रिल महिना अजून सुरूही झालेला नाही आणि राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईनं कहर केलाय. पुढचे 2 महिने कडक उन्हाचे असणार आहेत. त्यामुळे गावागावात पाण्याची चिंता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जलजीवनचं काम अर्धवट आहे. निवडणुकीच्या काळात नेत्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला खरा, पण आता वेळ आल्यावर गावागावात थेंबभर पाणीही उपलब्ध नाहीये. त्यामुळे या नेत्यांना आश्वासनांची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार चांगले संतापले आणि त्यांच्या संतापाचं कारण होतं त्यांना पुरवण्यात आलेल्या जुन्या मॉडेलची इनोव्हा गाडी. त्यामुळे अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. गाड्या घ्या ना कलेक्टर. सर ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी जर पाठवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच इनोव्हावरून नाराजी व्यक्त केली. गाड्या घ्या ना कलेक्टर. सर ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी जर पाठवलं. MH25 AL 1933 या क्रमांकाची ही इनोव्हा अजित पवारांना कोल्हापूर दौऱ्यात प्रशासनाकडून पुरवण्यात आली. मात्र ही इनोव्हा व्यवस्थित नसल्याचं अजित पवार यांनी थेट माध्यमांसमोर प्रशासनाला सुनावलं. गाड्या घ्या ना कलेक्टर. सर ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी जर पाठवलं. अजित पवार कारवरून प्रशासनावर भडकल्याची बातमी माध्यमांमधून सगळ्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे या विषयावर अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सर ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी जर पाठवलं. त्यांना गाड्या पाहिजे होत्या, खरं मागच्या वेळेस सांगितलेलं होतं. आता इथं 3 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी DV कार परभणीला का कुठं परत गेली. 2च गाड्या आहेत. त्याच्यामुळं एखाद दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे तर वाहनाची गरज आहे म्हणून 5 वाहनं त्यांनी मागितलेले. अजित पवारांनी त्यांच्या संतापावर काही भाष्य केलं नाही. मात्र अजित पवारांच्या नाराजीमुळे काही प्रश्न निर्माण झालेत. गाड्या घ्या ना कलेक्टर. सर ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी जर पाठवलं. अजित पवारांनी विमानतळ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रवास केला. हे अंतर होतं अवघं 10 किलोमीटर. मात्र त्यांना इतक्या अंतरासाठीही इनोव्हा आवडली नाही. त्यामुळे त्यांनी कार घेण्यासाठी ऑर्डर दिली. तर दुसरीकडे राज्यातील सर्वसामान्य नागरिक अत्यंत खराब एसटीतून प्रवास करतायत. एसटी बसेसची अवस्था बिकट आहे. एसटीनं मोठा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अजित पवार कधी दिलासा देतात, महामंडळाला निधी कधी मिळेल, प्रवाशांना नवी एसटी कधी मिळेल असे प्रश्न निर्माण झालेत. या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतात हे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कोल्हापूर दौरा त्यांच्या नाराजीमुळे चांगलाच गाजला. गाड्या घ्या ना कलेक्टर. सर ती गाड्यांच्या 5 गाड्यांच्या मागणीसाठी जर पाठवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्त प्रशासनाने त्याला ज्या गाड्या पुरवल्या होत्या अजितदादांना त्या गाड्यांच्यावरून अजितदादा चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले. हीच गाडी आहे ती इनोव्हा गाडी अजितदादांना पुरवण्यात आली होती आणि एकूणच या गाड्यांच्याबद्दलची आहे ती नाराजी अजितदादांनी आहे ती बोलून दाखवलेली. त्यामुळे आता प्रशासन या गाड्या बदलणार का आणि अजितदादांच्या नाराजीनंतर तरी
प्रशासन इतर जे मंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीला अशा पद्धतीच्या गाड्या देत असेल तर त्या गाड्या चांगल्या दर्जाच्या देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.